तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मी चाललोय गावी. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, भेटू पुढे. तर मित्रांनो, सकाळचे वाजले होते 6 आणि समोर हा व्ह्यू. तर सुंदर असं वातावरण झालेलं आणि पाऊससुद्धा थोडं थोडं पडत होतं आणि ही सर्व मुलं श्रीमान रायगडावरती जात होती. तर मित्रांनो, हे आलेत जळगाववरून. तर मित्रांनो, आपल्याला समोर दिसतोय तो बोरचा बोगदा आहे, त्याच्या आतमध्ये असलेला व्ह्यू. तर आता थोडा थोडा पाऊस पडत होता आणि पुढं बोरचा टोल नाका आहे आणि इकडचा व्ह्यू एवढा सुंदर झालेला. तर मित्रांनो, अचानक आला पाऊस, एवढा पाऊस जोरात पडत होता वरंगणात. तर मित्रांनो, समोर आपल्याला दिसतोय तो बोरचा धरण आहे आणि बोरचा धरण एवढा खूप भरलेला होता की तो ओव्हरफुल होऊन वाहत होता. एवढं बेकार अवस्था या रोडची पण होती की 1 तास जायला लागतो तर तिथे 2 तास लागत होते. तर मित्रांनो, रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली की गाडी पण सुद्धा चालवायला वैतागला होता ड्रायव्हर. पण आता काय करणार, गावी तर जायचं तर तेवढं तरी बघायलाच लागेल ना. मित्रांनो, समोर आपल्याला दिसतोय तो बोरचा धरण एवढा ओव्हरफुल झालेला की मागच्या साईडला सुद्धा खोदून पाण्याचा साठा केला होता. तर मित्रांनो, बोर घाटात एका वेळी एकच गाडी पुढे येऊ शकते आणि या समोरनं ट्रक येत होता. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर आम्ही आता नाश्त्याला उतरलो होतो. तर समोर एवढा चांगला व्ह्यू झालेला की सगळेजण तिकडे आम्ही चाललेलो फोटो काढायला. हा एक मुलगा होता, त्याची टीम होती. एवढं वातावरण सुंदर झालेला बोरघाटात. तर मित्रांनो, समोर आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर दिसतंय. तर मित्रांनो, खालच्या साईडला शिवतरगल आहे आणि ही माकडं सर्व बसलेली या साईडला आणि हा आपल्या सह्याद्रीचे डोंगर एवढे सुंदर दिसत होते, हिरवे. मित्रांनो, आता मी पोचलोय महाड हायवेला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या समोर. तर मित्रांनो, आपल्यासमोर दिसतं ते महाड बसस्थानक. तर आपण जाऊ वीरेश्वर मंदिराच्या इथे. तर मित्रांनो, आता पोचलो आपण वीरेश्वर मंदिराच्या इथे. मित्रांनो, रेवतला फाट्यावरती येऊन रिक्षा पकडली. आता जाऊ आपण पुढे. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि एवढे सुंदर वातावरण झालेलं, पाऊससुद्धा पडत होता. मित्रांनो, फायनली आपण पोचलोय. तर मित्रांनो, ब्लॉग करतो तर चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, बाय.